हाय फ्रेंड्स, कशा आहात? बरे आहात का? आज आपला खूप स्पेशल ब्लॉग आहे. हा माझ्या मुलीच्या बड्डेचा ब्लॉग आहे आणि रात्री 12 वाजता मी तिला खूप मोठं सरप्राईज दिलं, छोटीशी पेस्ट्री आणून. तुम्ही म्हणणार काय एवढं मोठं त्यात? छोट्या छोट्या गोष्टीत पण आपले मुलं किती हॅप्पी होतात. हे बघा, खूप हॅप्पी झाली होती छोटीशी पेस्ट्री आणून, कारण की एवढा मोठा केक आणून करणार काय, कोण खाणार नाही तर. आणि दुसऱ्या दिवशीचं मस्त तिच्यासाठी नाश्त्याला मी मॅगी केली आणि मग संध्याकाळी मस्तपैकी बड्डे सेलिब्रेशन केला. बघा तिचे किती फ्रेंड्स आले होते बड्डेला. बापरे, खूप हॅप्पी होती ती बड्डेला. आणि ह्यांच्या बघा गप्पा चुलबुल 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 चालूच होती. ह्या दोघींचे कशा दिसतात माझ्या चिमण्या. त्याच्यात पप्पाची एंट्री झाली आणि पप्पानी बघा किती मस्त गिफ्ट आणलं आहे माझ्या मुलीला. खूप खूप म्हणजे ती हॅप्पी झाली. ह्यावेळेस काही जास्त मी करू नाही शकले तिच्या बड्डेला, कारण की आम्हाला गावी जायचं होतं, लगेच निघायचं होतं. त्याच्यामुळे त्याच्यातनं पण पप्पाने तिला गिफ्ट आणलं आहे. सगळे त्याच्यावरती तुटून पडलेत काय आणलं आहे म्हणून पाहण्यासाठी. आणि इथं दुसरा केक आला लगेच. माझ्या बहिणींनी घेऊन आला होता, भाऊ घेऊन आला होता माझा केक. मस्त तो पण केक कापला तिने, मस्त तिला भरवलं वगैरे. खूप ती हॅप्पी होती. तिच्या माऊनी, बारक्या माऊनी तिला गिफ्ट आणलं, मोठ्या माऊनी गिफ्ट आणलं, मामाने गिफ्ट आणलं, आईने गिफ्ट आणलं. सगळ्यांकडनं स्पेशल गिफ्ट तिला सिंगल सिंगल. आणि ह्या गिफ्टसाठी तर खूप एक्सायटेड होती. तिच्या लाडक्या माऊनी तिला गिफ्ट आणलेलं याच्यासाठी. बघा त्याच्यात पुढे तुम्ही काय काय नाही, आपल्याला तर माहितीच आहे, पण मुलांची कशी एक्साइटमेंट असती. काय आणले बाबा, खूप हॅप्पी झाली ती. बाप रे, हे बघून कधी करू. तिला पेंटिंग आणि कलर करायला खूप आवडतं. मग संध्याकाळी मस्त जेवायला गेलो आम्ही. बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर बाहेरच प्लॅन केला, कारण की मला गावी जायचं होतं. आणि माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मला. मग आम्ही निघालो घरी, मस्त CNG भरली गाडीमध्ये. आणि बघा घरी येऊन केक खाल्ला, कारण की मी केक खाल्ला नव्हता. चला बाय.